नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 12 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे आनंदीने सोडलं अर्ध्या रात्री निंबाळकरांचं घर, तर मालक साहेबांनी पाठवली पृथ्वीला लीगल नोटीस. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे आता पृथ्वीने जोरदार दिशी प्रांजलच्या कानाखाली मारलेली असते. तुला अक्कल नाही आहे का? हे सगळं तू का करायला लावलेस तिला? तुला कळतंय का प्रांजल? अरे हे सगळं आपल्या आईने केलं होतं. आता मात्र सगळेजण पृथ्वीकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता आरती पटकन आनंदीला आपल्या जवळ घेते. आनंदी रडत असते. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, आठवतंय का? आठवतंय का आपण लहान असताना एकदा अशीच आपली आई हातात दिवा घेऊन एका पायावरती उभी होती देवासमोर. का माहिती? आपले बाबा म्हणजे मिस्टर युगंधर निंबाळकर यांची तब्येत बिघडली होती, त्यांना बरं वाटत नव्हतं, म्हणून आपल्या आईने हे सगळं केलं होतं. आणि तुम्ही ही शिक्षा हिला करायला लावून तिला आपल्या आईची जागा दिली. कळतंय का तुम्हाला? तुम्ही काय करून बसलात? जे आपली आई करू शकते ना, ते ही आनंदी नाही करू शकत. ती जागा ही आनंदी कधीच नाही घेऊ शकत. आणि काय गये आनंदी, तुला अक्कल नाही आहे? तुला काहीच कसं वाटत नाही? कितीदा सांगितलं तुला आमच्या आईची जागा घेण्याचा प्रयत्न करू नको, पण नाही, तू मुद्दामून करते नाही सगळं. या प्रांजलला अक्कल नाहीच आहे. त्याने तुला आमच्या आईची जागा दिली म्हणून लगेच तू तिथे आली. पण नाही, इथून पुढे असंच चालणार नाही. इथून पुढे या घरात तू आमची आई होण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि मुळात म्हणजे ना, इथून पुढे तू हा तुझा चेहरा मला दाखवूच नको. तुझा चेहरा बघितला ना की मला असा संताप होतो, संताप. त्यामुळे इथून पुढे मला तुझा हा चेहरा बघण्याची अजिबात इच्छा नाही आहे, समजलं? असे म्हणत आता रागाच्या भरात पृथ्वी लगेच तिकडनं निघून जातो. मिताली आणि प्रांजल म्हणू लागतात, दादा थांब ना. अरे ऐकून घे, सॉरी दादा, चुकलं आमचं. सगळेजण आता निघून जातात. आनंदी धडकन खाली पडते. आता माई बापू, छायाताई, आरतीला खूप वाईट वाटतं. आनंदी रडत असते. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी, आनंदी सावर स्वतःला. हे बघ, त्रास करून घेऊ नको बरं. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई, काल मालक साहेब मला खूप काही बोलले, पण त्याचं मला एवढं वाईट नाही वाटलं ग. पण आज आज माझा मुलगा मला जे काही बोललाय ना, ते ऐकून मला खूप वाईट वाटतंय. म्हणजे माझ्या मुलाला, पृथ्वीला माझा चेहरा बघावासा वाटत नाहीये. मी इतकी वाईट आहे का ग? अगं, ज्या मुलाला मी सख्ख्या मुलापेक्षाही जास्त मानलं, त्याला आपलंसं केलं, त्यानेच आज मला दूर ढकललंय. खरंच आरतीताई, संपले ग, मी संपले. असे म्हणत आरती पटकन आनंदीला मिठी मारते. आनंदी रडत असते. तर त्यानंतर इथे आता संध्याकाळची वेळ झालेली असते. निंबाळकरांच्या घरात जे काही घडलेलं असतं ते सगळं आरतीताईने आबांना सांगितलेलं असतं. आबांना मात्र खूप टेन्शन येतं. अगं आरते, एवढं सगळं घडलं आणि तू आनंदीला एकटीला सोडून आली. तू अगं तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहायला होतं. तू तिकडेच थांबायचं आजची रात्र, तिला सोबतीला. त्यावर आरती म्हणू लागते, आबा, माझाही पाय निघत नव्हता हो. मलाही आनंदीला सोडून यावंसं वाटत नव्हतं. पण आबा, एकतर त्या आनंदीच्या सासरची लोक तिला मानत नाही. त्या घरात आपलं काही चालत नाही. मग मी कसं, कुठल्या हक्काने त्या घरात राहणार होते, सांगा बरं. त्यावर आबा म्हणू लागतात, काय सासर सासर लावून ठेवलंय? मी माझ्या आनंदीला, मी जिवंत असेपर्यंत पराभूत होऊ देणार नाही. मला तिचा आवाज ऐकायचा आहे. ती कशी आहे ना, हे मला बघायचं आहे. आरचे, आरचे, पटकन फोन आण. आता लगेच आरची पटकन आबांकडे मोबाईल देते. आबा लगेच आनंदीला म्हणजे छायाताईच्या मोबाईलवरती कॉल करतात. आनंदी आता रडत देवी आईसमोर बसलेली असते. अगदी आनंदी आता खचून गेलेली असते. त्याच वेळी छायाताई येतात. आनंदीताई, आबांचा फोन आलाय, चला बरं आबांशी बोलून घ्या. आता लगेच आनंदी फोन उचलते. आबा, बोला ना. त्यावर आबा म्हणू लागतात, आनंदी, हे बघ, तू या म्हाताऱ्या बापाची लेक आहे. हे बघ, तुला असं खचून हारून चालणार नाही. तू हार मानणाऱ्यातली नाही आहे आनंदी, मला माहिती आहे. तुला आता वाईट वाटतंय, पण हे बघ, खचून जाऊ नको, अजिबात रडत बसू नको. मी तुला लहानपणापासून काय शिकवलंय? जर तुला तुझं जग खूपच अंधारात वाटत असेल ना, तर सरळ तडक उठायचं आणि लगेच देवासमोर पूजा करत बसायचं. बघ, तुला नक्कीच बळेल. त्यामुळे आनंदी, तू उठ बरं.
अशी ऊठ आणि वाघिणीसारखी डरकाळी मार. हे बघ आनंदी, तू भित्रास असा नाहीये. मी तुला वाघीण बनवलंय, वाघीण. त्यामुळे आनंदी, तू सगळ्या संकटांवरती मात करशील. मला माहिती आनंदी, तू हार मानणाऱ्यातली नाहीये. आनंदी, हे बघ, तुला लढायचंय, तुला पुढे जायचंय. तुझा आबा तुझ्या सोबतीला आहे, हो की नाही आनंदी? मग उठ बरं, चल पटकन वाघिणीसारखी डळकाळी फोड आणि या संकटाला मात करायला पुढे जा. तुला तुझी ताकद मिळेल. उठ आनंदी. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आबा ना, मोबाईलची बॅटरी संपत आली. कधीही फोन कट होऊ शकतो. त्यामुळे आबा, मी ठेवते हा. असे म्हणत आता आनंदीने आबांचा फोन बंद केलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच छायाताई म्हणू लागतात, आनंदीताई, तुम्ही आबांशी असं खोटं का बोललात? त्यावर आनंदी म्हणू लागते, छायाताई, मला ना बागेतनं पांढरी फुलं आणून द्याल का? त्यावर छायाताई म्हणू लागतात, एवढ्या रात्री पांढरी फुलं कशाला हवीत? त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, छायाताई प्लीज, मला हवीत, द्या ना आणून. आता छायाताई म्हणू लागतात, ठीक आहे, मी घेऊन येते. आता फुलं आणण्यासाठी त्या तिकडनं निघून जातात. आनंदी तिथेच रडत आता बसलेली असते. त्याच वेळेस इकडे आर्ची आणि आरती विचारू लागतात, आबा, काय बोलली आनंदी? ती ठीक आहेस ना? ती बरी आहे ना? त्यावर आबा म्हणू लागतात, नाही, आनंदी ठीक नाहीये, खचून गेली. तिची ताकद संपत चालली. पण मी जिवंत असेपर्यंत माझ्या पोरीची ताकद मी संपू देणार नाही. तिचा पराभव मी होऊच देणार नाही. मला काहीतरी करावं लागेल. असे म्हणत आता आबा पटकन कात्री हातात घेतात आणि जी सोप्यावरती उशी असतात ना, ती आता लगेच त्या कात्रीने कापू लागतात. आता आर्ची आणि आरतीला धक्काच बसतो. आबा, काय करताय तुम्ही? त्यावर आबा म्हणू लागतात, करणार, मी आनंदीसाठी हे करणार. आता लगेच आबांनी ती उशी कात्रीने कापून त्यातला कापूस बाहेर काढलेला असतो. आरतीला आणि आरतीला काही कळत नाही. तेव्हा आरती म्हणू लागते, आबा, हे सगळं काय चाललंय? अहो, उशी का फाडली तुम्ही? त्यावर आबा म्हणू लागतात, या कापसापासनं मी माझ्या आनंदीसाठी काहीतरी बनवणार. असं काहीतरी बनवणार जे बघून तिचा चेहरा खुलला पाहिजे आणि तिची गेलेली ताकद परत आली पाहिजे. मी बनवणार. तुम्ही दोघी जा आणि मस्त आरामात झोपून घ्या. कसं आहे ना, हे बनवण्यासाठी मला अख्खी रात्र लागणार आहे. तुम्ही इकडे बसून टाइमपास करू नका. जा तुम्ही. आर्ची आणि आरतीला मात्र प्रश्न पडलेला असतो, आबा नेमकं काय बनवणार आहेत? तर त्यानंतर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी निंबाळकरांच्या घरात लाईट गेलेले असतात. इन्व्हर्टरही बंद पडलेला असतो. आता मात्र लगेच सगळेजण आता हातात पंखा घेऊन हवा मारण्याचा प्रयत्न करत असतात. आता प्रांजलला तर फार नको नको झालेलं असतं, खूप उकडत असतं. पण छायाताईंचे गरके चालू असतात. त्याच वेळेस आता लगेच माई म्हणू लागतात, लाईट गेली, इन्व्हर्टर बंद पडलाय, खूपच कोंडी झाली ना. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, चाललो आता मी हॉस्टेललाच राहायला चाललो. मला इथे अगदी कोंडल्यासारखं होतंय, नाही जमते मला इकडे. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, इथे बैस. अरे युगंधर, बघतोय ना, बघ, त्याने त्या माणसाला पण बोलवलंय. इलेक्ट्रिशियनवाला आलाय, लवकरात लवकर लाईटिंगचं काम होईल. तू कशाला हॉस्टेलला जाण्याची घाई करतोय? बैस, मी हवा घालते. त्याच वेळेस आता लगेच छायाताई वरती रूममध्ये निघालेले असतात. तेव्हा लगेच प्रांजल म्हणू लागतं, एक मिनिट छायाताई, काय गरके चालू आहेत तुझे? अगं, आम्ही तुम्हाला काय सांगितलंय? जा पटकन सगळ्यांसाठी थंडगार ज्यूस घेऊन ये, खूप उकडलं इथे आम्हाला. त्यावर लगेच आता छाया म्हणू लागते, मी आनंदीताईला शोधत होते. तेव्हा लगेच आता मिताली म्हणू लागते, हो का? काय काम आहे तुझं तिच्याजवळ? अगं, तुझं तिच्याशिवाय पान हलत नाहीये का? आता आम्हाच्यासाठी तू ज्यूस बनायला लावणार आहे त्या आनंदीला? तेव्हा प्रांजल म्हणू लागते, छायाताई, त्या आनंदीचा हातचं आम्हाला काही नको या. शेवटचं सांगतोय, तू बनवून आण ज्यूस. त्यावर आता मालक साहेब गुपचूप या मुलांचं सगळं बोलणं ऐकत असतात. त्याच वेळेस छायाताई म्हणू लागतात, नाही, मी ज्यूस बनवण्यासाठी आनंदीताईला शोधत नाहीये. पहाटपासून आनंदीताईचा घरात पत्ता नाहीये, म्हणून मी त्यांना शोधायले. आणि आत्ता सखाराम भाऊंनी सांगितलंय की आनंदीताईंचं सामानसुद्धा घरात नाहीये. आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, काय? आनंदी पहाटपासून घरात नाहीये, सामान नाहीये, मग ती गेली कुठे? त्याच वेळेस आता लगेच माई बापू म्हणू लागतात, आनंदी घरात नाहीये, मग कुठे गेली असेल? तेव्हा लगेच आता धनश्री म्हणू लागते, गेली असेल तिच्या माहेरी. आता मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता लगेच माई बापू म्हणू लागतात, काल जे काही घरात घडलं ना, त्यामुळे बिचारीला खूप वाईट वाटलं, अगदी खचून गेली.
म्हणून कदाचित तिने घर सोडलं असेल का? कुठे गेली असेल आनंदी? अहो, चला ना, आपण काहीतरी करू ना. छाया, तू आबांना फोन लाव बरं. त्यावर लगेच छायाताई म्हणू लागतात, नाही ना माई बापू, माझा मोबाईलसुद्धा सापडत नाहीये. आनंदीताईने कुठे ठेवला असेल काय माहिती. त्याच वेळेस आता माई म्हणू लागतात, हो चला बरं, माझ्या मोबाईलवरनं आपण आबांना कॉल करून विचारूया. आणि बोलताना जरा जपून बरं का. आता माई आणि बापू वरती रूममध्ये निघून जातात. पण इकडे प्रांजलने तर नाचायला सुरुवात केलेली असते. वाह, लय मजा आली. बरं झालं आपल्या घरात आपली आई बनायला चालली होती काय. आता बरं झालं स्वतःचे घर सोडून गेली. एक नंबर. कॉंग्रॅच्युलेशन मिताली. तेव्हा मिताली म्हणू लागते, कॉंग्रॅच्युलेशन टू यू. खरंच आपला प्लॅन सक्सेस झाला. काल आपण तिला शिक्षा दिली आणि तिला तिची लायकी कळली. आता मालक साहेबांना हे सगळं ऐकू येत असतं, पण तरी मालक साहेब गप्पच. त्याच वेळेस प्रांजल म्हणू लागतो, आत्तू आत्तू ही आनंदी घर सोडून गेली. त्यावर तुला काही शेर शायरी करता येईल का? आत्तू सांग ना. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, येईल ना. सुंठे वाचून खोकला गेला. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, वा वा, सुंठे वाचून खोकला गेला, किती भारी. त्याच वेळेस धनश्री म्हणू लागते, मलाही एक सुचली बरं का शेर शायरी. तेव्हा प्रांजल म्हणू लागतो, काय ग काकी, काय सुचली सांग ना. त्यावर धनश्री म्हणू लागते, ते म्हणतात ना, अंधाऱ्या रात्री बलामत गेली आणि वाड्यातली कटकट स्वतःच पळून गेली. आता लगेच प्रांजल लागतं, एक नंबर भारी. सगळेजण हसू लागतात, खूपच आनंदात असतात. पण मालक साहेब एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस इकडे आता सकाळी सकाळी आबांनी आता रात्रभर जागून त्या उशीतल्या कापसापासनं एक मस्त असं वाघाचं टेडी बनवलेलं असतो. आता लगेच आरती आणि आरची येतात. आबा, अहो काय मस्त वाघ बनवलाय तुम्ही. तेव्हा आरची म्हणू लागते, वा, टेडी वाघाचा किती सुंदर बनवलाय आबा, त्या कापसापासनं. तेव्हा आबा म्हणू लागतात, भारी झाला ना, आनंदीला आवडेल ना. बरं होईल, आनंदीला जर आवडला तर ती खुलेल आणि तिची ताकद पुन्हा उभी राहील. त्यावर लगेच आता पटकन आरतीताई आबांसाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात माईचा फोन आलेला असतो. आता लगेच आबा म्हणू लागतात, माईंचा फोन माझ्या मोबाईलवरती का बरं आला असेल. त्यावर आरती म्हणू लागते, आबा आबा उचला पटकन, निंबाळकरांच्या घरात काही घडलंय की, आनंदीबद्दल काही असेल, उचला की. आबा पटकन फोन उचलतात. तेव्हा माई विचारू लागतात, आबा कसे आहात तुम्ही, बरे आहात ना. त्यावर आबा म्हणू लागतात, हो माई, तुम्ही आणि घरचे कसे आहेत. तेव्हा माई म्हणू लागतात, समजा काही ठीक आहे, पण मला ना आनंदीला जरा विचारायचं होतं. ती घरात नाही आहे ना, पण गुळाचा डब्बा कुठे ठेवलाय सगळं तिला माहिती असतं ना. गुळाचा डब्बा नेमकं कुठे सापडत नाही ते विचारायचं होतं. आबांना धक्काच बसतो. माई, अहो पण विचारायला आनंदी इकडे नाहीच आहे. आता मात्र माई आणि बापूंना धक्का बसतो. याचा अर्थ आनंदी तिच्या माहेरी पण गेली नाही का. त्याच वेळेस आबा म्हणू लागतात, काय झालंय माई, आनंदी कुठे गेली. त्यावर माई म्हणू लागतात, काळजी करू नका आबा, आनंदी ना सकाळीच घरातनं बाहेर पडली. मला वाटलं ती तुमच्याकडे आली असेल, पण कदाचित ती देवळात गेली असेल. मी चौकशी करून बघते हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्हाला कळवते. असे म्हणताच माई फोन बंद करतात. अहो, याचा अर्थ आनंदी तिच्या माहेरी नाहीये. पोरगी तिचं सामान घेऊन कुठे गेली असेल. असे आता असंख्य प्रश्न माई आणि बापूंना पडलेले असतात. तर इकडे खाली आता प्रांजल लय खुश झालेलं असतो. काकी लय वारी शेर शायरी आहे. ते म्हणतात ना, अंधाऱ्या रात्री बलामत टळली आणि हवेलीतनं कटकट स्वतःच कायमची निघून गेली. तेवढ्यात लगेच पृथ्वी खाली येतो. त्यावर प्रांजल लागतो, दादा दादा कॉंग्रॅच्युलेशन्स, अरे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. त्यावर लगेच पृथ्वी हसतच म्हणू लागतो, काय झाले तुम्हा सगळ्यांना, तुम्ही एवढे खुश का आहात, काय गुड न्यूज आहे सांगा ना. त्यावर लगेच प्रांजल म्हणू लागतो, अरे आपल्या घरातली कटकट बलामत कायमची टळली. ती आनंदी आपल्या घरात आपली आई व्हायला चालली होती ना, पण ती स्वतः तिचं गाठोडं घेऊन बाजा बिस्तार गुंडाळून कायमची घर सोडून गेली. आता मात्र पृथ्वीलाही धक्काच बसतो. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, काल जो काही प्रकार घडला ना, त्यामुळे तिला तिची लायकी कळली असेल, म्हणून गेली तिचं गाठोडं घेऊन. तेव्हा धनश्री म्हणू लागते, बरं झालं गेली ती घर सोडून. मला तर खूप आनंद होतोय, कारण सारखी आपली सुनेचं कर्तव्य निभावत असते. इकडून हे कर तिकडून ते कर, सारखं दुसऱ्यांना काहीतरी कौतुक करावं असं दाखवत असते. त्याच वेळेस आता लाईट ऑन होतात. आता घरातल्या लाईट सुरू झालेली असतात. तेव्हा लगेच आता प्रांजल लागतो, सत्य
काकी तुझं बोलणं सत्य आहे. बरं झालं भलामत टळली. खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच वेळेस माई बापू येतात. युगंधर युगंधर अरे आता मालक साहेब पटकन ती लाईट ठीक करण्यासाठी आलेल्या माणसाला पैसे देतात. तो माणूस तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता मालक साहेबांजवळ माई आणि बापू येतात. युगंधर अरे आनंदी तिच्या माहेरी नाही आहे. आनंदी कुठे गेली असेल? आपल्याला तिला शोधावं लागेल. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, माई बापू माझ्याकडे वेळ नाही आहे. मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे. आता लगेच शिर्के आणि वकील साहेब घरात येतात. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, शिर्के तू वकिलांना घेऊन का आलाय? काय भानगडे? शिर्के एक नाही दोन नाही गप्प. वकील साहेब पटकन आता लगेच एक नोटीस काढतात. मिस्टर पृथ्वी निंबाळकर तुमच्यासाठी ही लीगल नोटीस आहे. आता पृथ्वी पटकन ती नोटीस हातात घेतो. माझ्यासाठी? त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, युगंधर युगंधर अरे हे सगळं काय आहे? शिर्के काय चाललंय? त्यावर शिर्के म्हणू लागतात, शिल्पाताई जे काही आहे ते वकील साहेब सांगतील तुम्हाला. त्याच वेळेस आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात, मिस्टर पृथ्वी निंबाळकर माझे क्लायंट युगंधर निंबाळकर यांनी पाठवली तुम्हाला ही लीगल नोटीस. त्यावर लगेच आता शिल्पा माई बापू सगळ्यांना धक्का बसतो. युगंधरने? त्यावर शिल्पा म्हणू लागते, युगंधर हा काय प्रकार आहे? तू तुझ्या मुलाला नोटीस पाठवली? अरे काय चालू आहे सगळं? त्याच वेळेस आता लगेच वकील साहेब म्हणू लागतात, पृथ्वी निंबाळकर तुम्हाला जर युगंधर टेक्स्टाईलमध्ये रेडीमेड साड्यांचं काम करायचं असेल तर ऑर्डर वेळेवरच पोचाव्या लागतात. आता मात्र त्या नोटीसमध्ये पुढे काय असेल हे आपल्याला कळेलच. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आनंदीने आता घर सोडल्यानंतर आनंदीचा शोध कसा लागणार, आनंदी कुठे जाणार, पुढे काय काय होणार हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.